हेमकांत भोईर आणि सनी पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. सातपाटी 11 या संघाच्या माध्यमातून. कॉम्बॉक्सच्या समोरचे जरा बाजूला व्हा प्लीज, हात जोडून तुम्हाला देखील विनंती. आणि वळूयात मॅचच्या दिशेनं. एका बाजूला टॉस जिंकला गेलाय तो मात्र हॅलो टॉस जिंकून सातपाटी 11 संघानं प्रथम निर्णय स्वीकारलाय तो फलंदाजी करण्याचा. 6 षटकांचा हा सामना आहे. खरं तर इतक्याला अर्ध सेशन संपलं असतं, परंतु फार उशिरानं का होईना परंतु इथे सुरुवात झाली आहे. सनी पाटील आणि हेमकांत भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः आयोजकांच्या वतीनं अजिंक्य मराठा संघाचे आभार, कारण तुम्ही जो सहयोग दाखवलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. वळूयात मॅचच्या दिशेनं. बॉल तयार. मुसद्दिक गोलंदाजी मार्कवर. अजिंक्य मराठा. इथे मॅचला होईल सुरुवात. इतकं सुंदर दर्जेदार आयोजन आहे. फ्लड लाईट्स मध्ये खेळताना प्रत्येक खेळाडूचं स्वप्न उराशी घेऊन प्रत्येक खेळाडू मात्र इथे पोहोचला जिंकण्याकरता, परंतु बऱ्याचशा संघांनी सहभाग दाखवून त्यांना यश अपयश त्यांच्या पदरी आलं. इथे बॉल तयार. पहिला बॉल अप्रतिम, चांगली गोलंदाजी. मुत्सद्दिकचा पहिलाच बॉल लोअर फुल टॉस त्यानं फेकला होता. डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय आणि पहिलाच चेंडू इथून निर्धाव. तर पहिलाच बॉल निर्धाव. मुत्सद्दिक ओव्हर दी स्टंप्स न निघालाय. षटकातला दुसरा चेंडू. बॉल तयार. अप्रतिम गोलंदाजी. दुसरा बॉल देखील डॉट. सनी पाटील बॅकफुटवर यावं लागतंय. 2 चेंडू इथून निर्धाव फेकले गेलेत. दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली आहे. मोमेंटम तुटला ना की मजा निघून जाते. आणि असं आहे की वेळेवर सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. टायमिंग फार महत्त्वाचं आहे. मॅचमध्ये देखील बघा ना, फटका तुम्हाला सजवायचा आहे ना, तर मिसटायमिंग झाला तर तिथे देखील फलंदाजाला परतीच्या प्रवासाला यावं लागतं. तर इथे देखील तसंच आहे की एकदा स्पर्धेचा मोमेंटम तुटला ना की मग त्या स्पर्धेची मजा देखील बॅकफुटवर येते. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. इथे बॉल तयार. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिपमध्ये. फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं धावफलकाचा शुभारंभ झाला. पहिलं षटक म्हणजे प्रगती पथावर आहे. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. संघाचे टोटल 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त एका आकड्यावर आहे. हेमकांत भोईर सातपाटी संघाचा कर्णधार स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. मुत्सद्दिक हलक्या हाताने इथे पहा पॉइंट मध्ये ढकललाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला आणि बॅकअप खूप प्रॉपर आहे. त्यामुळे फक्त इथे सिंगल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीनं फेक केली स्क्रीनवरून. दर्जेदार फेक. अगदी बाल बचावलाय असंच आपण इथून संबोधित करूयात. एकंदरीत 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज मुत्सद्दिक पुन्हा एकदा सज्ज होईल अजिंक्य मराठा संघाच्या प्रतिनिधित्वाकरता. बॉल तयार. सनी पाटीलच्या विपक्षात स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु पहा इथे पुन्हा एकदा झटापट आणि फक्त सिंगल. दुसऱ्या धावेला दुजोरा दिला जात नाही. याच एका आकड्याच्या मदतीनं संघाची टोटल 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 3 या अंकावर. धीम्या गतीनं सुरुवात केली आहे. स्टार्टअप थोडा स्लो आहे. निश्चितच अजिंक्य मराठा संघाच्या मुत्सद्दिक नावाच्या गोलंदाजीची धारदार गोलंदाजी कदाचित या मॅचवर प्रभाव टाकेल. फटका इथे पहा हवेत आहे. समोर क्षेत्ररक्षक पाठलाग करत असताना इनफिल्डच्या बाहेर 30 यार्ड. इथून मात्र एकंदरीत फक्त सिंगल कंप्लीट. 2 धावा फक्त सिंगल इथून कंप्लीट केली जाते आणि याच सिंगलच्या मदतीनं
संघाची 2 मिनिटं डीजे थांबा. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 4 या अंकावर. बॉल तयार. एकंदरीत पहिलं षटक इथे संपलंय. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपनेते आदरणीय रवींद्र फाटक साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होणार आहे. तर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूयात स्वागत. एक षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 4 या अंकावर. कम ऑन डीजे. चला षटक नंबर 2 अजिंक्य मराठा. हा पाणी जर तुम्हाला घेऊन जायचं ते आधीच जा पटापट. म्हणजे हे सगळं प्री डिटरमाइंड पाहिजे किंवा प्री प्लॅन पाहिजे. वेळेवर पाणी घेऊन जाऊ नका आतमध्ये. स्पेशली 2 षटकं संपल्यानंतरच पाणी पाठवा मैदानात. भरपूर लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डेफिनेटली जशी सुरुवात झाली संथ गतीनं सुरुवात झाली. तुटक का होईना सातपाटीकर भरपूर नाराज केलं या पहिल्याच स्टार्टअपलाच. कारण एखादा मोमेंटम तुटल्यानंतर मग त्या मॅचची रंगत निघून जाते आणि तसाच काहीसा प्रकार इथे देखील घडला. परंतु आता वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. म्हणजे ज्या काही बॅट बीट लागतील त्या आधीच आपण सिलेक्ट करा प्लीज. सुरुवात करायची आपण पुढच्या दुसऱ्या षटकाला. षटक क्रमांक 2 अजिंक्य मराठा. गोलंदाज सूरज आलेत. सूरज खामकर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या फक्त 4. स्ट्रायकर एंडवर. फलंदाज सनी पाटील. बॉल तयार. इथे बॉल तयार. बॉल चालला लॉंग ऑनला. फक्त आणि फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल मात्र 5 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. इम्कान भोईरचा हा स्ट्रोक होता खरं तर आणि त्याच्या या फटक्यावर 1 धावसंख्या. सूरज खामकर गोलंदाजी मार्कवर आहे. अजिंक्य मराठा या संघाच्या माध्यमातून तो सध्या प्रतिनिधित्व करतोय. यानंतरची लढत आधीच दोन्ही संघांना वॉर्न केलं जातंय. सूचना की आपण तयारीत राहा अन्यथा आता बॉलची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या किंवा षटकं तरी कमी करण्यात येतील. इथे बॉल तयार. इथे ग्लान्सिंग ऍक्शन. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. समोर क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि इथे शर्यत जिंकली आहे ती मात्र चेंडून. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू डीजे. स्पर्धेचे प्रणेते संदीपजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर खऱ्या अर्थानं आदरणीय संदीपजी घरत साहेब त्यांचं या स्पर्धेचे प्रणेते म्हणून म्हणजे मोठी तारेवरची कसरत. सरकार चषकाचे उद्घाटे आणि सरकार चषकाचे आयोजक प्रणेते निर्माते आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपनेते आदरणीय रवींद्र फाटक साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देतील. स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. पाठलाग करत असताना कॅच मात्र इथे केली आहे धरणीला दान. परंतु फलंदाज झालाय बाद. सनी पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. विकेट क्रमांक 1. थँक्यू. नवीन फलंदाज वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तर एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 धावा धावफलकावर कनेक्ट झाला. दुसरं षटक प्रगतीपथावर आलं. सूरज खामकर ज्यानं सुरुवात खूप चांगली मिळवून दिली परंतु 1 चौकार त्याच्या माध्यमातून त्याच्या षटकात मात्र फलंदाज सनी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 8 धावा सनी पाटीलनं 7 चेंडू
तर एकंदरीत संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावर. 10 ऑन बोर्ड, 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक नंबर 2 सूरज खामकरच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. ओव्हर दी लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्स. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय. 30 यार्डच्या बाहेर डोक्यावरून हा फटका सजवलाय. एक धाव वेगानं केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, तो देखील पूर्णत्वास. आणि इथे 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 12 या अंकावर. 12 ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 12 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली. आणि काल ज्यावेळी प्रतिक्रिया घेतली सचिन रमेश तेंडुलकरांची, त्यावेळी युवराज सिंगची आठवण झाली. खऱ्या अर्थानं स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तो तयार होता विश्वचषकाकरता. या पद्धतीनं आपल्या क्रिकेटच्या देवाचे उद्गार होते. आणि इथे पहा लाईन ऑफ ॲक्शन चेक करत असताना व्हाईट बॉल सिग्नल जो धावफलकावरनं कनेक्ट होईल. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 13. 13 लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. सनी पाटील जसा बाद झाला, ज्या पद्धतीनं धावचीच्या स्वरूपात एक मिस कॉलिंग म्हणजे चुकीच्या पद्धतीनं कॉलिंगच्या माध्यमातून तो बाद झाला. स्विच हिट प्रॉपर इथे कनेक्ट झालाय. चेंडूला सरळ फेकून दिलाय स्टँडच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर या षटकारानं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. सूरज खामकरच्या विरोधात हे आक्रमण इथे चढवलंय षटकारानं. आणि 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघातील षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. सातपाटी आणि त्या विपक्षामध्ये अजिंक्य मराठा. सॉफ्ट हँडचा वापर करण्याचा प्रयत्न अगदी खेळपट्टीच्या लगतच इथून डिरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला. कारण सलामीवीर म्हणून आलेला हेमकांत भोईर आणि त्याचा साथीदार वीरेंद्र बाबरे इथे पारीला आकार देण्याचा प्रयत्न करतात. षटक नंबर 2 ची होती समाप्ती. आणि 9.5च्या सरासरीनं धावा मात्र कमवल्या गेल्यात. त्या 19, एक गडी बाद 19. उर्वरित 4 षटकं अजूनही बाकी आहेत. चला स्पीडअप करा. तिसरं षटक अजिंक्य मराठा संघ आपण प्रगतीपथावर आणायचं आहे. कारण पेय विश्रांती आपण या आधीच्या षटकाच्या मध्यंतरी जी स्वीकारली होती, परंतु आता आपण लगेचच आपलं पुढचं षटक जे प्रगतीपथावर आणायचं आहे. सुंदर स्पर्धा. मागच्या 4 रजनी 5 रजनी या स्पर्धा आपण पाहिल्या. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपनेते आदरणीय सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यांचं देखील सरकार चषक 2023 मध्ये आपण करूयात मनापासून त्यांचं सहर्ष स्वागत. तर एकंदरीत वळतोय मी मॅचच्या दिशेनं. षटक नंबर 3 मुसद्दिक ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं 4 धावसंख्येचा तोच गोलंदाज. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा, गुणवत्ता, स्वतःची कलात्मकता सिद्ध करणारी गोलंदाजी मुसद्दिक मात्र इथे करतायत. धावसंख्या स्थिरस्थावर अवस्थेमध्ये 19 अंकावर. गोलंदाज तयार. षटकातला दुसरा चेंडू घेऊन मुसद्दिक मात्र बोईसर रोड सिटी एंड कडून गोलंदाजी करतायत. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकानं फार खराब कामगिरी इथे केली आहे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. कोण विसरेल त्यांना, कारण संगीताच्या दुनियेत एक वेगळी छाप सोडलेलं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांना देखील मागच्या वर्षी देवाज्ञा झाली हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांनी. असं म्हणतात की माणसाचा जीवन एक फुगा आहे, तो कधीही फुटू शकतो. आणि काही आठवणी आपल्यासोबत ते सोडून गेलेत. इथे पहा सॉफ्ट हँडचा वापर करत बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस आणि स्वतःचा फॉलो थ्रू इतका स्ट्रॉंग ठेवला या गोलंदाजानं की ताकद काय असू शकते ती आपल्या खेळीतून मात्र स्वतः काहीही न बोलता ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. शब्दापेक्षा कृती इथे जास्त बोलत असताना मुसद्दिकची 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवर. हलक्या हाताने ढकललाय बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून फक्त सिंगल इथे मात्र मिळेल. आणि याच सिंगलच्या मदतीनं
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या अंकावर. येत्या 24 तारखेला क्रिकेटच्या देवाचा जन्मदिवस आहे, 24 एप्रिल. निश्चितच 1973. आणि कोण विसरेल असं आपण म्हणतो की इफ द क्रिकेट इज वन ऑफ द रिलिजन देन डेफिनेटली मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर इज द गॉड. क्रिकेट एखादा जर धर्म असेल ना तर त्या धर्माचं दैवत सचिन रमेश तेंडुलकर असतील. आणि मराठी माणूस काय करू शकतो, म्हणजे अनेक मराठी माणसांनी जो इतिहास रचला, निश्चितच पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींपासूनचा तो प्रवास आपण पाहिला आहे. इथे लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल, पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथून मात्र दिला जातोय. याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 25 या अंकावर. द फादर ऑफ इंडियन क्रिकेट आठवण करून दिली जाते 25 जून 1952 म्हणजे CK नायडू या सरांच्या माध्यमातून बॉम्बे जिमखानाला जो सामना पाहिला आपण इंग्रजांच्या विरोधात. आणि खऱ्या अर्थानं ती खरं तर सुरुवात होती भारतीय क्रिकेटची आणि तदनंतर ती पायाभरणी देखील झाली. आडव्या बॅटनं प्रहार केला, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराचा सातपाटी ब्रँड फलंदाज वीरेंद्र बाबरे याच्या बॅटमधून येतोय. घडणाघाती प्रहार, चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो. काय घणाघाती प्रहार केलाय, अफलातून स्ट्रोक, मच नीडेड बाउंड्री फॉर टीम सातपाटी. या चौकाराने संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली 29 धावा. आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून आपण पाहतो ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीनं फटका इथे सजवला आडव्या बॅटनं. प्रॉपर कनेक्शन आणि तदनंतर चेंडूला पाठवलं एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटकातला शेवटचा बॉल मुत्सद्दीक थोडासा महागडा ठरला. मी याआधीच बोललो की मोमेंटम जर तुटला ना तर फार फार काही घडू शकतं. आणि यष्टीरक्षकानं केलेली चुकी म्हणजे यष्टीरक्षकानं जो एक झेल सोडला आणि 4 धावा गमावल्या, तदनंतर मुत्सद्दीकनं देखील स्वतःचा लय इथून गमावला. निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्यामार्फत देखील होतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची टोटल पोहोचली 29. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत स्ट्रायकर एंड स्वतःकडे ठेवण्याचा मानस. इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय, परंतु इथे एक धाव होते कंप्लीट. आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीने टीम सातपाटी मात्र पोहोचली. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 30 धावा, 1 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. चला चौथं षटक आपण प्रगतीपथावर आणायचंय. टीम अजिंक्य मराठा संघ तुर्तास जाऊयात डीजे कडे आणि पुन्हा परतूयात चौथ्या षटकाकरता. थँक्यू. यानंतर जाणता राजा काटाळे आणि वंदे मातरम परनाळी इथे मात्र शुभागमन. खऱ्या अर्थानं मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन इथे होत आहे. महाराष्ट्र राज्याचा लढवय्या संघर्ष योद्धा मात्र इथे या मैदानाच्या दिशेनं मात्र इथे रवाना होत आहेत. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे उपनेते सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. शिवसेनेचा लढवय्या शिवसेनेचा संघर्ष योद्धा, एक खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेचे वाली आणि सातत्यानं सामाजिक क्षेत्रात या राजकीय पटलावरचा एक कोहिनूर हिरा मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपनेते सन्माननीय आदरणीय रवींद्रजी फाटक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक संघर्ष योद्धा, लढवय्या संघर्ष योद्धा, शिवसेनेची धगधगती तलवार आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपनेते आदरणीय सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धर्मवीर गुरुवारी आनंदिगे साहेबांच्या तालमीत कसलेलं हे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं भगव्याची निष्ठा आणि एक लढवय्या संघर्ष योद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब या ठिकाणी त्यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं करूयात आपण मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर या स्पर्धेला अगदी वेळात वेळ काढून त्यांनी भेट दिली आहे. या आधीच आपण उल्लेख करत होतो, बऱ्याचशा आठवणींना देखील उजाळा मिळाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय कर्तबगार कार्यतत्पर अनाथांचे नाथ आदरणीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार
या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब उपस्थित आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. थँक्यू सो मच. असं म्हणतात की ही संघर्षाची मशाल पेटली 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जशी संपली आणि आपला महाराष्ट्र संयुक्त झाला. तदनंतर आपण पाहिलं 19 जून 1966 ला एक सिडसिडीत तिखट चिवट बांध्याचा मराठी युवक मात्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मुंबई बॉम्बे स्कूल ऑफ सायन्सच्या समोर एका काळ्या पिवळ्या टॅक्सीवर उभा होता. नाव तर बाळ होतं, परंतु आजही दुश्मन बाप या नावानं ओळखतात. नाव होतं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या विचारानं प्रेरित होणारी ही व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं भगव्याचे खरे शिलेदार आणि आमचा देव गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. म्हणजे निश्चितच यानंतरचा सामना जाणता राजा काटाळे आणि त्या विपक्षामध्ये वंदे मातरम परनाळी या दोन्ही संघांचे कॅप्टन. आपण टॉस करता सज्ज राहा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती केली जाते की टॉस करण्याकरता आपण यायचंय, लगेच यायचंय. जाणता राजा काटाळे संघाचा कर्णधार आणि वंदे मातरम परनाळी संघाचा कर्णधार. टीम जाणता राजा काटाळे संघाचे कॅप्टन आणि टीम वंदे मातरम परनाळी संघाचे कर्णधार. टॉस करता आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच या ठिकाणी उपस्थित होतात सर्व ज्येष्ठ नागरिक. आदरणीय संदीपजी घरत, आदरणीय मुकेशजी घरत या सर्वांना विनंती केली जाते. मुकेशजी पाटील आपण या क्रीडा मंचावर उपस्थित व्हायचं. इथे विशेष सन्मान या क्रीडा मंचावरनं केला जाईल. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपनेते आदरणीय रवींद्रजी फाटक साहेबांचा शाही सन्मान सोहळा या ठिकाणी केला जातोय. तर मी विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक या विभागातील ज्येष्ठ नागरिक, या विभागातील कर्तव्य तत्पर जुने जाणते निष्ठावान, तर त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. शिवसेना उपनेते आदरणीय सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेबांचा सन्मान या क्रीडा मंचावरून केला जातोय. लढवय्या गुरुवर्य संघर्ष योद्धा गुरुवर्य धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे साहेबांच्या तालमीत कसलेलं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांचा सन्मान होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी महत्वाची उपस्थिती, वंदनीय उपस्थिती इथे दाखवत असताना महाराष्ट्र राज्याचे उपनेते आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक विशेष सन्मान चिन्ह आदरणीय सन्माननीय संदीपजी घरत या स्पर्धेचे प्रणेते इथून मात्र सन्मानित करतात. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपनेते रवींद्रजी फाटक साहेबांचा सन्मान या क्रीडा मंचावरून होतोय. सहर्ष स्वागत. तदनंतर सन्माननीय इन्स्पेक्टर कसबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस त्यांचा देखील सन्मान या क्रीडा मंचावरून. म्हणजे मी काल देखील उल्लेख केला साहेब, खरं तर 26/11चा भॅड आला आम्हाला आठवतो आणि हेमंत करकरे सर, अशोक कामटे सर, विजय साळसकर सर आणि हातात काठी असताना देखील ज्यांना AK-47 समोरच्यांच्या हातात असताना अजमल कसाबला जिवंत पकडलं, त्या जावळीचा वाघ अर्थातच स्वर्गीय तुकाराम ओंबळे सरांना एक मानाची वानवंदना देत असताना या सर्व आमच्या पोलीस मित्रांची देखील आठवण होते. भारत मातेचे सगळे सुपुत्र त्यांचा देखील इथे सन्मान आपण निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना मानवंदना देतोय. चला जाणता राजा काटाळे, अक्षय घरत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. आणि वंदे मातरम परनाळी टीमचे कॅप्टन कुठलाही प्रकारचा विलंब आता नकोय. मी हात जोडून विनंती करतोय वंदे मातरम परनाळी आणि त्या विपक्षामध्ये जाणता राजा काटाळे. तर जाणता राजा काटाळे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला. मी वंदे मातरम परनाळी संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय टॉस साठी आपण या लवकर, क्षणाचाही विलंब नकोय. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपनेते आणि आपल्या सर्वांचेच लाडके नेते आदरणीय सन्माननीय रवींद्र फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर मुख्यमंत्री महोदय आदरणीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब
सन्माननीय आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार. मी साहेब आवर्जून सांगेन की ज्यावेळी प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा रांगेत 13 डान्स बार फोडणारा आमचा लढवय्या वाघ धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या तालमीत कसलेलं व्यक्तिमत्व आज खरं तर आपल्या भगव्याचा शिलेदार या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शिलेदारी भूषवतोय. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? एक निश्चितच इथे टॉस केला जातोय. वंदे मातरम सरकार बेटेगाव आणि त्या विपक्षामध्ये खैराफाटा गावदेवी स्पोर्ट्स खैराफाटा आणि सरकार बेटेगाव या दोन टीम दरम्यान ही लढत आणि टॉस इथे केला जातोय. आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विश्वासू शिलेदार आणि महाराष्ट्र राज्याचे उपनेते रवींद्रजी फाटक साहेबांचे शुभ असते आणि इथे व्हीपीपी टॉस जिंकलाय. तो मात्र गावदेवी खैरापाटा संघानं आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेणार आहेत आणि निश्चितच एकंदरीत इथे टॉस संपन्न झाला. सामना देखील सुरू आहे. एका बाजूला सातपाटी, एका बाजूला त्या विपक्षामध्ये निश्चितच टीम अजिंक्य मराठा. तर साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. एकंदरीत प्रथम पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धाच्या या चौथ्या षटकाला इथे मात्र आत्तापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 सिंगल इथून कन्वर्ट झाल्यात. थोडा लो स्कोरिंग सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र दिला गेलाय. खऱ्या अर्थानं तर एकंदरीत मी निश्चितच विनंती करेन समोरचे जे प्रेक्षक आहेत कृपा करून बाजूला व्हा. आमच्या गुणलेखकाच्या समोरचे या स्पर्धेची खऱ्या अर्थानं एक चांगली शिलेदारी दाखवली सरकार चषकाच्या माध्यमातून. आदरणीय संदीपजी घरत आणि आदरणीय दीपकजी शर्मा यांची मेहनत, पूर्ण बेटेगावकरांचं हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की या आयोजनाला 4 चांद लागलेत. कारण महाराष्ट्र राज्याचे अगदी गोरगरीब जनतेचा वाली, कर्तव्यदक्ष कार्यतत्पर मुख्यमंत्री महोदय आदरणीय सन्माननीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेब, त्यांचे विश्वासू शिलेदार, त्यांची सावली समजले जाणारे सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपनेते रवींद्रजी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून आपण करूयात स्वागत. आणि आपल्या बेटेगावचे 9 तरुण जेवढी मुलं आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपण साहेबाबरोबर सर्वांचा एकत्रित एक फोटो काढू. यंग जनरेशन, छोटी जनरेशन आणि आपले ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. लगेच आपण एक साहेबांबरोबर फोटो काढू. चला, एक चेंडू अजूनही शेष आहे. षटक क्रमांक 4 सूरज खामकर गोलंदाजी मार्कवर आहे. अजिंक्य मराठा या संघाच्या माध्यमातून. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे उपनेते रवींद्रजी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित असताना तथा माजी पालकमंत्री इथे पहा स्टियर करत असताना बॉल चाललाय स्वीपर कव्हर मध्ये. एक डॉट बॉलची उद्घोषणा. षटक नंबर 4 ची इथून होतीये समाप्ती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन बोर्ड, 36 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्या. सुरू असलेली मॅच. एका बाजूला सातपाटी 11 आणि त्या विपक्षामध्ये अजिंक्य मराठा शिरगाव. ही लढत मैदानाच्या आतमध्ये. मैदानाची रूपरेखा करण्याकरता लाईनमनना देखील विनंती आहे की फक्की घेऊन मैदानाच्या आत आपण जायचंय. तर डेफिनेटली इथे फार गरजेचं आहे फोटो सेशन. सोशल मीडिया सध्या आपली जी काही कार्यतत्परता असते ती सोशल मीडियावरून दिसत असते. ट्विटर, फेसबुक, इन्स्टा या सगळ्यावर अगदी हे गरजेचं आहे की या रिफ्लेक्शन्सना झळकणं. इथून मात्र महाराष्ट्र राज्याचे उपनेते आदरणीय सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब इथून रजा घेतात या स्पर्धेच्या निमित्तानं. अगदी वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले आणि या स्पर्धेला ज्यांनी सदिच्छा भेट दिली अगदी त्यांचा देखील मनापासून त्यांचे आभार. सूरज खामकरच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती. 2 षटकं अजून बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 36 या आकड्यावर. 36 धावा.
ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चला स्पीडअप करा प्लीज. आयोजकांना विनंती आहे की फक्की पाठवा लवकर. चुना पाठवा, चुना लवकर मैदानात. आयोजक हात जोडून तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर त्याची पूर्तता करा, कारण जवळजवळ सामना 5 मिनिटं इथे देखील थांबलाय. चला मैदानाची लाईनअप जर झाली असेल तर आपण करूयात इथे 5व्या षटकाला प्रारंभ. या सामन्यानं भरपूर वेळ घेतला, म्हणजे असं म्हणतात की कधी कधी मोमेंटम एकदा तुटला की मग गाडी रुळावर यायला फार वेळ लागतो, आणि तसंच काहीसं या मॅचच्या बाबतीत झालं. मी विनंती करतो की कृपा करून चला स्पीडअप करा प्लीज. आणि यानंतरची लढत बेटेगाव आणि सरकार बेटेगाव आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी खैरापाटा गावदेवी खैरापाटा. यस, गावदेवी खैरापाटा संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय, तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. तुम्हाला वारंवार इथून मात्र आपण विनंती करतोय की स्पीडअप करा प्लीज. 5वं षटक जे प्रगती पथावर आता इथून येईल. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. बॉलर इथे तयार. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. बॉल चालला डीप मध्ये. समोर क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन ऑन असताना दुसऱ्या धावेचा काय अफलातून रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथे प्रयत्न तोकडे पडले आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला निघावं लागेल. बॅट्समन आउट. थँक्यू. तर षटक क्रमांक 5 ची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर धावसंख्येच्या हव्यासामुळे इथे धावचीच्या स्वरूपात विकेट मात्र गमावली गेली आहे. संघाची टोटल 36 या धावसंख्येवर असताना गोलंदाज अफाक मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा गेम प्लीज, कारण आज मेगा ग्रँड फायनलचा दिवस आहे. ऑलरेडी दुसरी लढत आपल्या सुरू आहे क्वालिफायरच्या माध्यमातून. यानंतर तिसरी लढत जाणता राजा काटाळे आणि वंदे मातरम परनाळी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत असणार आहे. तदनंतर बेटेगाव आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी खैराफाटा या दोन संघादरम्यानची लढत. हे सगळे क्वालिफायर्स आहेत जे एकमेकांच्या विपक्षात भिडताना तुम्हाला दिसतील.
गोलंदाज तयार. अप्रतिम, चांगली कामगिरी इथे गोलंदाज करतायत. डॉट, निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूची खेळी मात्र इथे संपुष्टात आली आहे, ती निर्धाव. एकंदरीत आजचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसाची सुरुवात आपण पाहिली नवली आणि त्या विपक्षामध्ये डहाणू संघ. फटका पहा इथे फसलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज इथून मात्र बाद. विकेटचं बदल. थँक्यू. चला स्पीडअप करा. टॉस करता जाणता राजा काटाळे आणि वंदे मातरम परनाळी या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेक करण्याकरता आपलं टॉस बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपल्यानंतर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 या अंकावर. धावसंख्या सध्या मी तर म्हणेन की असमाधानकारक, म्हणजे ज्या वेगानं धावा यायला हव्या होत्या तिथे सातपाटीकरांची दमछाक होती. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर अफाक. या षटकातला चौथा बॉल. इथून मात्र सुरुवात होईल. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स निघालाय अफाक. इथे पहा बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस. चेंडू चाललाय 30 यार्डच्या आतमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी नजीक आणि इथून फक्त सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल इथे पोहोचली आहे याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं, ती मात्र 38 या अंकावर. 38 रन्स, 38 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. क्वालिफायर लढत आहे. निश्चितच Q2 मध्ये आपण आहोत. या सामन्याचा विजेता जो मात्र टॉप 4 मध्ये दाखल होईल. गोलंदाज तयार. षटकातील उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. अफाक निघालाय पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्स. बॅटन पॅड मधून अक्षरशः खोदून काढलाय बॉल. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. इथे सिंगल फक्त कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 39 या अंकावर. 39 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल इथून शेष आहे. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी. 5वं षटक जे प्रगतीपथावर. एकंदरीत जाणता राजा काटाळे आणि वंदे मातरम परनाळे, मला वाटतं हा 5वा किंवा 7वा कॉल असावा. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर या टॉस साठी. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स. इथे फटका चांगला. बॉल चाललाय सिली मिड ऑफला. समोर प्रोटेक्शन ऑन असताना अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर पहा दुसरी धाव देखील वेगानं इथे केली जाते कंप्लीट. याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 41 या धावसंख्येवर. जे संघ पराभूत होत आहेत ना त्यांच्याकरता सुरेश भटांच्या काही ओळी मी जरूर पोचवेन की विझलो. एक मिनिट अजित सर. की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी ती आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. कारण अडथळ्यांना भिहून अडखळणे पावलांना पसंत नाही. पावलांना पसंत नाही. इथे लढायचं आहे तुम्हाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर ती मात्र 41. ओव्हर टू अजितजी पाटील. थँक्यू. वळू आपण मॅन ऑफ द मॅच सॉरी टॉस कडे. जाणता राजा काटाळे विपक्ष वंदे मातरम परनाळी. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. या लवकर टॉस साठी. एक महत्वाची मॅच, बिग बॅटल. नेक्स्ट मॅच जाणता राजा काटाळे विपक्ष वंदे मातरम परनाळी. चला या बोथ टीम कॅप्टन टॉस साठी.
काय अफलातून स्ट्रोक आहे, अप्रतिम. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. भन्नाट अप्रतिम इथे स्ट्रोक सजवलाय. ऍक्शन रिप्ले मधून आपण हा फटका पाहतोय, कशा पद्धतीने इथे फटका सजवलाय. सुपर वेस्ट जर्किंग मुवमेंट आणि सरळ चेंडू ग्लान्स करून दिलाय, तो मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारा करता. याच 6 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 47 अंकावर. सुरुवातच भयानक झाली आहे. फवाज बॉलिंग मार्कवर फवाजचं स्वागत इथे मात्र षटकारानं केलंय. अप्रतिम, चांगली फलंदाजी. शेवटच्या अंतिम टप्प्यात का होईना इथे मोठे फटके कन्वर्ट केले जात आहेत टीम सातपाटी संघाच्या माध्यमातून. अजूनही सर तुम्हाला थांबे. चला जनता राजा काटाळे आणि वंदे मातरम परनाळी संघ त्वरित आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. जसे मॅच संपेल आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी येऊन राहते. बॉल तयार आणि चेंडू हवेमध्ये. चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेल टिपत असताना इथे पहा झेल केला धरणीला दान. कॅच ड्रॉप्ड. या बॉलवर धावा कंप्लीट केल्यात सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 48. मुकाबला खरं तर अनेक अडथळे पार करत करत सुरू झाला. म्हणजे जवळजवळ अर्धा तास खोळंबलो आपण. त्यानंतर पुन्हा ही मॅच स्टार्ट झाली. परत पुन्हा आपण पाहिलं मान्यवरांचं स्वागत आपण करता या सामन्याला थांबवलं. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. या गोष्टी इथे पहा, फटका दर्जेदार आहे. हा स्ट्रोक सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल. षटकाराचा सातपाटी ब्रँड फलंदाज कुणालच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. काय दर्जेदार फटका आहे. अफलातून स्ट्रोक, अफलातून कामगिरी फलंदाज कुणालच्या माध्यमातून. परंतु आता हे प्रश्नचिन्ह उद्भवत आहेत की मनीष आणि कुणालला डाऊन ऑर्डरमध्ये का ठेवलं गेलं सातपाटीकरांच्या वतीनं. कारण हे फलंदाज इतक्या वेगानं फलंदाजी करतायत, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली 54 धावा. उर्वरित 3 बॉलचा खेळ. फवाजचं स्वागत मात्र 2 षटकारांनी केलंय आणि थोडासा महागडा ठरतोय हा गोलंदाज. इथे फटका चांगला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर, परंतु समोर प्रोटेक्शन ऑन आहे. फक्त सिंगल इथून मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 धावा. 55 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि टीमची टोटल मात्र 55 या आकड्यावर टीम सातपाटी 11 संघर्ष करत असताना टॉस ज्यावेळी जिंकला त्यावेळी रिस्की डिसिजन घेतला तो मात्र टीम सातपाटीनं. परंतु हर्षद मेहता सिरीज ज्यावेळी आपण पाहतो ना, त्यातलं एक वाक्य आहे, जहा रिस्क है वहा इश्क है. आणि तेच निश्चित रूपानं तेच जोखीम भरा हा निर्णय मात्र इथे खऱ्या अर्थानं सफल करून दाखवत असताना खूप चांगला फटका बॅट अँड पॅड मधून फ्लिक केला. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेक देखील तत्परतेने केली आहे. फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 56 या अंकावर. कुणाल आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पाटील आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपलाय आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 56 या धावसंख्येवर. एक शेवटचा बॉल शेष आहे. एका बाजूला सातपाटीकर आहेत, एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव संघ आहे. काय दर्जेदार क्रिकेट सध्या सजत असताना पालघरची ताकद, पालघरची क्वालिटी क्रिकेटची एक्सटेंट इथे मात्र आपण पाहतोय. बॉल तयार. शेवटचा फटका पहा. बॉटम हँडचा वापर करत असताना बॉल चाललाय ऑन साइडला. लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन आलंय. दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल का. तर एकंदरीत इथे माईक वाऱ्याच्या समोर पकडू नका. तर थँक्यू. आपण वलटे या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. माननीय श्री संजीवजी गरज साहेबांचा शुभागमन उपसरपंच बेटेगाव इथे झालेलं आहे. त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत बेटेगाव माजी सरपंच माननीय सुनीलजी कोम साहेब यांचं शुभागमन झालं आहे. आपण वलटे या ठिकाणी शुभ सन्मानासाठी चेक आपण दोन्ही संघ जरा नोंद घ्या. विजयाकरता गरजेची धावसंख्या ती मात्र 58. 58 धावांची गरज आहे. अजिंक्य मराठा शिरगाव संघ. थँक्यू. वळी आपण स्वागत शुभ सन्मान केला जाईल
माननीय श्री संजोगजी गरज सरांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. माननीय श्री चंद्रकांतजी पाटील सरांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. बेटेगावचे विद्यमान माजी उपसरपंच माननीय संजूजी गरज सरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आपण बघू शकाल मायेची शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या ठिकाणी आपण बघतायत सदिच्छा भेट देताना सरकार चषक 2023 मध्ये माननीय श्री संजोगजी गरज साहेब. डॉल्फिन मार्बर चे ऑनर माननीय भरतभाई सरकार शुभाग म्हणता. वेलकम सर जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत माननीय सुनीलजी गोम सरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जाईल आणि त्यासाठी आम्ही विनंती करतोय भरतभाई के शुभ हाथों से माजी सरपंच माननीय श्री सुनील गोम साहब का यहाँ पर यथोचित स्वागत सन्मान होता हुआ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक अतिशय अप्रतिम असं सुंदर व्यक्तिमत्व आपण बघतायत. माजी सरपंच माननीय श्री सुनीलजी गोम साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जात आहे. वेलकम सरजी, आपलं हार्दिक स्वागत. आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि बोलतोय आपण चला टॉस साठी यायचंय. दिनेश जी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने जनता राजा काटाळे, दुसऱ्या बाजूने वंदे मातरम परनाळी, दोन दिग्गज संघ. एका बाजूने VPP लिहिले आणि दुसऱ्या बाजूने सरकार. चॉईस दिलं जाईल आणि या ठिकाणी जनता राजा काटाळे संघाचा कॉल असेल. जनता राजा काटाळे संघाचा कॉल सरकारचा कॉल आहे आणि सगळे आपण पुनश सरकार कॉल आहे आणि सरकार आलंय. जनता संघ टॉस या ठिकाणी जिंकला जातोय. काय असेल निर्णय आपला? फील्डिंग फर्स्ट. टॉस जिंकला, थोडस जो प्रेशर होतं थोडस कमी झालंय. काय म्हणशील या ठिकाणी टी शर्ट प्रत्येक टीमला प्रोव्हाइड केले गेलेत. सुंदर डिझाईन आपण बघतोय. काय म्हणशील या अप्रतिम नियोजनाबद्दल? सरकार ग्रुपने खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि ग्राउंड खूप चांगलं आहे आणि खेळायला खूप मजा येते या ग्राउंडवर. एक महत्वाची मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि तुम्हाला भरपूर वेळ मिळाला होता की आता वंदे मातरम परनाळी संघासोबत खेळायचं आहे किंवा जनता राजा काटाळे संघासोबत खेळायचं आहे. एक टफ फाईट आहे. प्रत्येकालाही आकर्षक ट्रॉफीकडे जायचं आणि ही महत्वाची मॅच आहे. इथून तुम्ही जिंकलात तर त्या ट्रॉफीला तुम्ही स्पर्श करणार आहात. क्षेत्ररक्षण तुम्ही घेणार आहात. किती धावा या ठिकाणी, किती धावामध्ये थांबणार असेल? 45 आम्ही संघाला ठेवण्याचा प्रयत्न करू. 45 धावांच्या मध्ये आणि असे कुठले गोलंदाजाची इकॉनॉमिकल गोलंदाजी करतील आणि एक चांगलं प्रेशर कन्वर्ट करतील टीमकडे? अक्षय गरत, जितम गरत, पुष्पक गरत आणि सुजित राऊत. टॉस ठरलेला या ठिकाणी प्रथम फलंदाजी करायला मिळते. त्याचं महत्व किती होतं? मॅच मध्ये टॉसचं महत्त्व आहे त्याच, कारण टॉसवर आपला वातावरणाचा येतो, दोवाचा परिणाम असतो, त्याच्यामुळे ते टॉस महत्त्व जिंकण्याचं आहे. आज प्रथम तुम्हाला फलंदाजी करायला मिळते. महत्वाची मॅच आहे. एका बाजूने जर आपण बघितलं जनता राजा काटाळेचा जो परफॉर्मन्स आहे, जो पुढे जायचं असेल या संघाला, ही मॅच त्यांच्यासाठी डिवोट आहे, महत्वाची, भरपूर महत्वाची आहे. आणि तीच पद्धत जर आपण बघितली वंदे मातरम परनाळी संघासाठी बरेच वर्ष आपण खूप मेहनत घेतलेले, एक व्यासपीठ निर्माण करून दिले सरकार चषकाच्या माध्यमातून आणि
ती दोन्ही संघासाठी एवढी महत्वाची आहे की तुमचा जो प्रवास आहे, जो पुढचा प्रवास आहे, पुढच्या ज्या नाईट मॅचेस आहे त्याच्यावरती भरपूर प्रभाव टाकणार आहे. तर प्रथम फलंदाजी करताना आता किती धावा, या ठिकाणी एक चांगली टफ फाईट, एक सुंदर बॅटल आमच्या तमाम क्रीडा रसिकांना बघायला मिळेल असं तुम्हाला वाटते? 60 ते 55 धावा ह्या टफ फाईटला होतील आणि आमचा प्रयत्नशील आहे 55 ते 60 धावा करण्याचा. आणि संघनायकांना एक प्रश्न आहे, ह्या मॅचचा प्रेशर आहे का? प्रेशर तर थोडा आहेच, कारण गावाची मॅच आहे आणि गावाचा पूर्ण सपोर्ट आहे आणि प्रेशर आहे म्हणून. आणि हाच प्रश्न तुम्हाला सर? नाही, एवढं काय प्रेशर नाही घेतलं, फक्त आपल्याला गेम करायचा आहे, क्रिकेट खेळायचं आहे, भरपूर क्रिकेट खेळायचं बस. एक नवीन लुक आपण बघतो, व्हाईट ट्रॅक आणि या ठिकाणी आपण टी शर्ट सुंदर प्रोव्हाइड केले, काय म्हणाला? खूप चांगली संकल्पना आहे, 8 मध्ये येणार आहे, पहिल्यांदा बेटेगाव आपल्या सरकारने केलेलं आहे, त्यासाठी खूप खूप आभार आहेत सगळ्यांचे. आणि ही अशी एक सवय चालू झाली तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हे होईल आणि तुम्ही सुरुवात चांगली केली आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. बॉल चॉईस करून घ्यायचं, टॉस बुक कडून रिपोर्ट घेण्यात येते, जिंकले जाणता संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. ओपोनंट टीम वंदे मातरम परनाळी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कॉमेंट्री स्टुडिओ. येस, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन. मी आदरणीय अजितजी पाटील यांना विनंती करतोय, या आपण या पुढच्या सत्राची धुरा आपण सांभाळायची आहे. थँक्यू. एक फक्त स्वागत करा तिकडे बस. जाऊयात आपण शाही सन्मानाकडे. या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी अगदी वेळात वेळ काढून भेट दिली आहे ते खऱ्या अर्थानं सन्माननीय डॉल्फिन मार्बलचे प्रोप्रायटर मालक आणि दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय भरतभाईंना आपण इथून सन्मानित करूयात, फेलिसिटेट करूयात. मी आयोजकांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. अतिथी देव भव. आणि आयोजकांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय भरतभाईंचा इथे करतोय सन्मान. सरकार चषक 2023 मध्ये आदरणीय सन्माननीय एक यशस्वी उद्योजक सन्माननीय आदरणीय डॉल्फिन मार्बलचे चालक मालक प्रोप्रायटर आदरणीय भरतभाई यांचा सन्मान करण्याची विनंती आपण चंद्रकांतजी पाटील यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते चंद्रकांतजी पाटील आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करतोय इथे सन्मान. तर चंद्रकांतजी पाटील साहेब एक प्रतिष्ठित, एक अनुभवानं संपन्न असणारं हे व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे सन्मान करतात. भरतभाईंचा मायेचं वस्त्र शाल, या महाराष्ट्राचा महावस्त्र शाल देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देखील त्यांना इथे दिले जाते. हा खरं तर हे नातं असंच अतूट नातं एकंदरीत असंच बहरत जावं त्याकरता हे प्रेमाचं सदाबरीत पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण, जाणता राजाचं एक सुंदर सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच भरतभाई, आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मनापासून आपले आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. अजितजी पाटील यानंतर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू. वळी आपण मॅच कडे. महत्वाची मॅच आहे. 58 धावांचं टार्गेट इथे समोर सेट केलं गेलंय. फलंदाजी करताना संघ आपण बघतात अजिंक्य मराठा संघ. गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय गोलंदाज वीरेंद्र बाबरे. अल्पावधीमध्ये प्रसिद्ध मिळवलेला हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा सध्या गाजवतोय आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी बहुत फार महत्वाची असेल. वळी आपण गोलंदाजीकडे. स्ट्राईकला फलंदाज आहेत सूरज. पुढचा चेंडू सूरज साठी. यावेळेला थोडेसे सफल झाले, जागा बनवले आणि चेंडू लॉंग लेग मधनं येतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एसटीचे थँक्यू. प्रसंगी 4 ने फ्लाय झाले आणि 5 धावा. सूरज कामकर. एक प्रसिद्धी मिळते या व्यक्तीला, त्याच्या मागचं कारण अथक परिश्रम आणि प्रत्येक मॅच मध्ये दिलेला त्यांचा उत्तम दर्जाचा परफॉर्मन्स.
सूरज कामकर खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांच्या नजरेमध्ये भरणारा एक तेजस्वी असा फलंदाज म्हणून नावार रूपाला येते आणि एक अप्रतिम द्वंद्व दोन दिग्गज खेळाडूंच्या मध्ये एका बाजूने वीरेंद्र दुसऱ्या बाजूने सूरज मधली कशमकश लढाई. पुढचा चेंडू या वेळेला मात्र चेंडूला मिडॉनला खेळला गेला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. तवसंगने 1 आकार घेताना 6 वर जाऊन स्थिरावले. सरकार चषक 2023चा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. एक अप्रतिम असं नियोजन. 8 संघ जे टॉप 8 मध्ये दाखल झाले होते त्यांना टी शर्ट प्रोव्हाइड केले गेले आणि खऱ्या अर्थाने एक इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने आपण खूप सुंदर ग्रास बघतोय, अप्रतिम विकेट बघतोय आणि एक सुंदर नियोजन खऱ्या अर्थाने 4 चांद लावतोय या स्पर्धेला. या वेळेला पुलचा फटका, सरळ चेंडू जातोय डीप मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षण केलं जाईल. तद्वर मिळतात 2 धावा. बहुसंख्य 2 आकार घेताना जाऊन स्थिरावली ती 8 ऑन दी बोर्ड लागले जातात. लॉस ऑफ 1 विकेट आपण बघतोय. अजिंक्य मराठा धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी 58 धावांचा सुंदर असं दृश्य. प्रचंड प्रेम दिले या स्पर्धेवरती संपूर्ण पालघर वासियानं आणि त्याचं मागचं कारण असलेला या स्पर्धेचा एक अप्रतिम नियोजनाचा भाग आणि म्हणूनच आज प्रत्येकाचं लक्ष आहे या मॅचच्या अंतिम क्षणाकडे. गतीला परिवर्तन केलं या ठिकाणी मात्र सुंदर कमबॅकिंग करताना वीरेंद्र. अप्रतिम अशी गोलंदाजी. प्रत्येक क्षणोक्षणाला संघर्ष आहे कारण इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे आणि जिंकणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव माझ्या गावाचं नाव असावं यासाठी अथक निरंतर चालणारी या ठिकाणी मेहनत दिसते. बहुसंख्य 8 आहे स्कोर कार्ड वरती. प्रामुख्याने आमच्या मुख्य मंचावरती बेटेगावातील मान्यवरांची मांदियाळी आपण बघतोय. 4 चांद लावतायत या प्रतिम अशा स्पर्धेला. आमचे वरिष्ठ नागरिक असतील, आमचे विद्यमान उपसरपंच असतील, आमचे माजी सरपंच असतील, प्रामुख्याने शुभ आशीर्वाद देत आहेत या भव्य दिव्य नेत्रदीपक अशा स्पर्धेला. त्याच्या मागचं कारण या ठिकाणी एकात्मतेने बेटेगावचं नाव खूप पुढे येते, खूप पुढे येते आणि त्यासाठी सर्व बेटेगाव वासी जी मेहनत घेत आहेत त्यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. बहुसंख्य स्कोर कार्ड वरती बघायला मिळते 8 धावा. अजूनही 50 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू तुमच्याकडे आहेत ते 30. एक जबरदस्त बॅटल. आज क्वार्टर फायनलचा रणसंग्राम आपण बघतोय. रणधुमाळी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि गोलंदाजी मार्गवर सातपाटी विभागातील सातपाटी गावाचे कन्मोल असं रत्न सुमित दाखल झालाय. आता मात्र सुमितच्या खांद्यावरती असेल जिम्मेदारी. त्याच्या समोर आहे सूरज. जसं मी मगाशी म्हटलं होतं की सूरजने आपलं नाव रोशन केलंय आणि मी म्हणेन येणाऱ्या काळामध्ये आणखीन त्याने ग्रोथ करावी, अथक मेहनत घ्यावी आणि अजिंक्य मराठा असेल, आपला पालघर तालुका असेल, पालघर जिल्हा असेल, याचं नाव सातत्यपूर्ण प्रकाश ज्योतामध्ये ठेवावं, वलयांकित त्यांनी करावं. एक जबरदस्त द्वंद्व. एका बाजूने तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, नाव आहे सुमित आणि दुसऱ्या बाजूने एक आक्रमक फलंदाज आहे, तो आहे मिस्टर सूरज कामकर. बॅटिंग सुंदर आहे, गोलंदाजी सुंदर आहे. तर मित्रांनो बॅटल तेवढंच उत्तम दर्जाचं असेल, इज नो डाऊट. वळी आपण मॅच कडे. गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्गवर. पुलटा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला एक्झिक्यूट केले शॉट मिडॉनला. इथे मात्र प्रयत्नांची शर्तीचे प्रयत्न झोकून दिलं या ठिकाणी सूरजनं. त्याला माहिती आहे माझी विकेट महत्वाची, माझा जय महत्वाचा आहे कारण मी ते जिंकला, अजिंक्य मराठा पुढे जाईल, माझं गाव पुढे जाईल आणि एक गाव एक संघ कन्सेप्ट आहे तो निरंतरपणे अविरतपणे असाच चालू राहील. सुंदर बॅटल. बहुसंख्य स्कोर कार्ड वरती 8 आणि प्रामुख्याने मी संपूर्ण कोर कमिटी आहे सरकार चषकाचा आभारी राहीन ज्याने मला संधी डे नाईट क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यासाठी. खरोखरच संपूर्ण बेटेगाव वासियांचा मी या ठिकाणी ऋणी राहीन की त्याने मला. आदरणीय सन्माननीय संतोषजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनापासून आपण करूयात स्वागत. कारण माजी क्रिकेटर, तदनंतर थोड्याच वेळात रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर आदरणीय रोशनजी जैन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी म्हणजे बोईसर विभागात कुठेही क्रीडा स्पर्धा असू द्यात त्यांचा मोलाचा मदतीचा हातभार असतो. तर रिच टू मनीचे प्रोप्रायटर आदरणीय रोशनभाई जैन या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होणार आहे, त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आदरणीय रोशनभाई जैन
त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा शब्द सुमनानी स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. वळी आपण मॅच कडे. धावसंख्या बघायला मिळते 9 आणि आता स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय फलंदाज शशांक. हा एक नावाजलेला असा फलंदाज आहे. मेहनत भरपूर घेतात शशांक आणि मेहनतीचं फळ त्याला निरंतर मिळत आहे. बघूया सुमित गोलंदाजी मार्कवर आहे. टर्नओव्हर द विकेट. एक तेज तर्रार गोलंदाज समोर आहे तर पिंच हिटर शशांक स्ट्राईकला असेल. पुढचा चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे. लेफ्टिकला सोडून गेलेला चेंडू आपण बघू शकाल. पंच या ठिकाणी व्हाईट बॉलचा कॉल देत आहेत परंतु डेंजर इन कडे सूरजच्या वेगाने आला होता. डायरेक्ट हिट लागला असा तर पुढचं या ठिकाणी नक्कीच डेंजरस असतं त्यांचा प्रवास. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आपण नेहमी म्हणत असतो आणि तसाच प्रकार इथे घडला असता. बहुसंख्य 2 ने आकार होते आणि 11 डबल डिजिट आपण बघू शकाल. सूरज बनाम सुमित ते दृश्य आणि तो थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. सुमित गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल तो सूरज 58 धावांचा पाठलाग करताना. ओ हो 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 यावेळेला फिरवले चेंडूला. अप्रतिम गोलंदाजी सुमितनं फिंगर रोल केले होते. एका मोठ्या शॉट साठी स्वतःला तयार करत होते या ठिकाणी सूरज परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला हळू आला आणि त्याच्यामुळे नक्कीच डॉमिनेट झाला होता सूरज. सुंदर मिश्रण आहे. तुमच्या जीवनामध्ये मिश्रण असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनाला आकार देऊ शकता आणि तेच इथे बघायला मिळालं. गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे. वैविध्यपूर्ण चेंडू हाताळतात मिस्टर सुमित. त्याचं मागचं कारण आहे इथे आम्हाला जिंकायचं आहे आणि स्पर्धेच्या पुढल्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख. शशांक या वेळेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत. कव्हर ड्राईव्हच्या रूपानं धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेले. या वेळेला 12 धावा ऑन दी बोर्ड. 13 रन स्कोर कार्ड पर 13 धावा लागतायत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करत आहे. 20-23 सरकार चषक एक अप्रतिम असं नियोजन. 13 धावा ऑन दी बोर्ड. पुन्हा शशांक आणि सुमित मधलं 2 धावा आणि या षटकातील असेल हा पुढचा चेंडू. ओ या वेळेला मात्र काय घडलंय. चेंडू जातोय सरळ फाईन लेग रिजन मधनं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यश डिझे. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि आमच्या डीजे मास्टरने जो साऊंड प्रोव्हाइड केलाय नक्कीच त्याने आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय. आजचा आवाज एक प्रतिम आपल्याला बघायला मिळतोय. 17 धावा धावफलकावर आहेत आणि येणारा चेंडू असेल तो मात्र शेवटचा. अजूनही 41 धावा बनवायच्या. टोटल 25 चेंडू मध्ये 25 चेंडू 41 धावा. मॅच इज ऑन. दुहेरी वळणावरती मॅच आहे. इथून तुमचे निर्णय तुमची क्षमता तुमचा अडकिशीर परफॉर्मन्स तुम्हाला विजयश्री मिळवून देईल. निर्णय क्षमता मित्रांनो भरपूर महत्वाची आहे. जेव्हा अशी डोलायमांड स्थिती असेल त्यावेळेला योग्य निर्णय तुम्हाला घेता आला तर विजयश्री तुमच्याकडे येईल. पुढचा चेंडू. ओ यावेळेला डॉट बॉल टाकत सुमितनं हे षटक मात्र खूप चांगल्या पद्धतीने संपवलंय. येणारे चेंडू 24 आणि धावा बनवायच्या त्या 41. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8.50च्या सरासरीने धावा बघायला मिळतात 17. ऐकूया डीजेला. येऊया पुनश्च मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. थँक्यू. न्यूमन वीरेंद्र ते पण आपलं व्यक्ती दुसरं या सामन्याचं 30 षटक घेऊन वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ज्याच्या वेळेला ते आपल्या संघातून म्हणजे 7 च्या माध्यमातून नेहमी त्यांना मी मॅच मध्ये खेळताना बघतोय आणि एकाच घरातील जवळजवळ 7-8 जण
एकाच संघामध्ये खेळतात, जी सांघिक शक्ती त्यांच्याकडे आहे किंवा अप्रतिम असे खेळाडू त्यांच्या संपूर्ण परिवारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणूनच आज वीरेंद्र एक सुंदर स्पर्धा हँडल करताना आपल्याला दिसतोय. जाऊया शशांक यांच्या फलंदाजीकडे. षटक क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 1 आपल्याला येतोय. वीरेंद्र बाबरे घेऊन राईट हँडवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू. ओहो, शशांक यावेळेला चेंडूला लाफ करतोय आणि सडक पेलले बाय कडक. एसटीचे थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे. इथे शुभागमन झालाय रिच टू मनी चे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय रोशनभाई जैन या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनापासून करूयात आपण स्वागत. कारण बोईसर मध्ये अशी एकही स्पर्धा नाही जिथे रिच टू मनीचं सहकार्य पोहोचत नाही. क्रिकेटसाठी अगदी तत्परता ज्यांच्या मार्फत दाखवली जाते ते आदरणीय रोशनभाई जैन यांचा सन्मान इथे करण्याची विनंती आपण करूयात आयोजकांना. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय संजोगजी घरत साहेब यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय रिच टू मनीचे प्रोप्रायटर रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेडचे चालक मालक आदरणीय सन्माननीय रोशनभाई जैन यांचा सन्मान या क्रीडा मंचावरून आपण करायचा आहे. आदरणीय सन्माननीय रोशनभाई जैन यांचा सन्मान या क्रीडा मंचावरून होत असताना खऱ्या अर्थानं आपण इथे सन्मानित करतोय आयोजकांच्या वतीनं. रोशनभाई जैन यांचा सन्मान या मंचावरून. सरकार चषक 2023 बेटेगावची ही भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेतून मान्यवरांचा शाही सन्मान सोहळा आपण पाहतोय. तदनंतर या क्रीडा मंचाच्या दिशेने वाटचाल करतायत तर संजोगजी घरत साहेब यांचे शुभ हस्ते इथे रोशनजी जैन साहेबांचा सन्मान होत असताना. थँक्यू सो मच. थँक्यू. तदनंतर आदरणीय संजयजी राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. मी आयोजकांना विनंती करतो की विवेकजी घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय सन्माननीय संजयजी राऊत यांचा सन्मान या मंचावरून इथे होतोय. अतिथी देवो भव ही खरं तर आपली संस्कृती आहे. आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं आणि तीच मान्यवरांची मांदियाळी मात्र या क्रीडा मंचाला आज अंतिम दिवशी इथे भरभरून भेट देते. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स आदरणीय अजितजी पाटील. थँक्यू. वळी आपण मॅच कडे. सूरज कामकर आज आपला क्लास आपली गुणवत्ता मैदानाच्या चौफेर दाखवताना बहुसंख्य 4 ने फ्लाय झाले आणि 28 धावा अजूनही 30 धावा बनवायच्या मॅच मध्ये आणि गोलंदाजी मार्कवर थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय मिस्टर वीरेंद्र. कमबॅकिंग केली जाईल का हा प्रश्न मात्र त्यांच्या चाहत्यांना पडतोय आणि स्वतः वीरेंद्र यांनाही पडेल. बघूया 28 धावा झालेल्या आहेत. सूरज कामकरने जो क्लास दाखवला या मैदानावरती. टाइम लक्षात ठेवायचा आहे. सातपाटी संघ कमी टीम मीटिंग आणि जास्त क्रिकेट आपण दाखवा जेणेकरून आजच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा वेळेवरती आपल्याला पूर्ण करता येतील. वळी आपण मॅच कडे. वीरेंद्र तयार आहे तर एका बाजूने सूरज एका लय मध्ये एका चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू फिरवलं गेले. लेग ब्रेक ज्याला म्हटलं जातं. काय क्लास आहे या गोलंदाजाचा. एक षटकार आलाय एक चौकार आलाय परंतु मी माझी जिद्द मी आत्मसात केलेलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न 100% करेन. आणि हा जो लेग ब्रेक हाताळला गेलाय सुंदर अतिशय देखणा लेग ब्रेक आला इथे डॉट बॉल. बघूया पुढचा चेंडू पुनश्च वीरेंद्र दाखवलं होताना रोड कडनं या षटकातील 5वा चेंडू घेऊन दाखल झालेले आहेत सूरजसाठी. थोडेसे शपलवून जागा बनवण्याचा प्रयत्न. 28 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 28 धावा. आज प्रचंड प्रतिसाद मिळतोय आमच्या या भव्य अशा दिव्य अशा सरकार चषक 2023 ला. प्रचंड अशी जी क्रेज आहे या स्पर्धेची ते आपण युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. वळी आपण पुनश्च वीरेंद्र यांच्या गोलंदाजीकडे. यावेळेला फुल खेळला गेलाय. ओ माय गॉड. खूप चांगले होते परंतु चेंडू जातोय. वन्स बाउन्सी मा पार चौकार. यश टिझे.
थँक्यू. दिशांत यांचा प्रयत्न सुंदर होता, परंतु या ठिकाणी 4 धावा आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 32. या षटकातील अंतिम चेंडू असेल. शफल होऊन जागा बनवत आहेत आणि गोलंदाजांना मजबूर करण्यामध्ये या ठिकाणी यश संपादन करतात. ओ यावेळेला मात्र वेट केलं, वॉच केलं, हळूवारपणे जागा बनवली, रूम बनवलाय आणि चेंडूला शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केलाय आणि तिथे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत, प्रेशर मात्र पूर्ण टीम वरती कन्वर्ट करत तो केलाय कन्सॉलिडेट. ऐकूया डीजेला, येऊया मॅच मध्ये. थँक्यू. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पाणी. येणारे चेंडू आहेत ते 24 आणि धावा बनवायच्या 18 चेंडू आहेत आणि धावा बनवायच्या त्या 24. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 34. बेहतरीन मैच को हम देख रहे हैं. जिस तरह से यहाँ पर सातपाटी बनाम शिरगांव के बीच में जो कश्मकश चल रही इस जीत के लिए, जो हमारे वीआईपी डाइस के सामने खूबसूरत ट्रॉफी यहाँ पर रखी गई है. यहां से जो भी टीम जीतेगी उस ट्रॉफी के एक कदम नजदीक पहुंच जाएगी. बची हुई 18 गेंदें, 24 रन की दरकार जरूर है, लेकिन जिस तरह से मैदान के हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर जो क्रिकेट इस समय खेल रहा है वो लाजवाब नजर आता हुआ. देखना यहाँ पर 24 रन की अभी भी दरकार है. सातपाटी टीम के इस 24 रन को डिफेंस कर पाएगी या फिर अजिंक्य मराठा जिस रिदम के साथ में आगे चल रही है इस 24 रनों को अचीव करेगी. ये देखने के लिए आप बने रही सरकार चषक 2023 के इस खूबसूरत टूर्नामेंट में, एक जबरदस्त प्रतियोगिता में जो आपको हर वक्त हर क्षण बेहतरीन तरह से एंटरटेनमेंट करने के लिए तैयार हो चुका है. यह आज का आखिरी दिन है, सुपर संडे, आज की आखिरी रात, और आखिरी रात में मिलेगा 2023 सरकार चषक का एक बेहतरीन चैंपियन जो इस खूबसूरत चमचमाते हुए ट्रॉफी को अपने हाथ में उठाएगा और बनेगा इस 2023 का चॅम्पियन. वही आपण पुन्हा मॅच कडे. धावा 34 आणि येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 24. गोलंदाजीला बोलवले ते गोलंदाज सुमित आलाय वैयक्तिक दुसऱ्या सामन्याचं 4थं षटक घेऊन. 18 चेंडू आणि 24 ची गरज आहे. एका बाजूने शशांक चांगली इनिंग खेळतोय, दुसऱ्या बाजूने सूरज खामकर. पुढचा चेंडू 4थ्या षटकातील. ओ यावेळेला पुढचा फटका मिड विकेटला एक्झिक्यूट केला. एकदा परिपूर्ण सुंदर फिल्डिंग आणि तेवढाच ताकदीचा थ्रो. धावसंख्या आकार घेताना 35 वर जाऊन पोहोचलाय. 17 चेंडू 23 धावा. यानंतर एक सुंदर बॅटल पुनशेल. एका बाजूने वंदे मातरम परनाळी आणि दुसऱ्या बाजूने झांता राजा काटाळे मधलं द्वंद्व. दोन्ही संघ विजयाच्या साठी अथक मेहनत घेताना दिसतील, कारण आता इथून जो प्रवास झालाय मोठ्या स्पर्धेनं खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय. इथून सर्व मोठ्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. डे नाईटच्या मॅचचा थरार अनुभवायला मिळेल आणि तुम्हाला इथून जो मिळणारा विश्वास आहे तो तुमचा प्रवास सुनिश्चित करेल की तुम्ही कुठल्या दिशेने वाटचाल करत आहात. त्यासाठी तुम्हाला हवंय इथे सरकार चषक 2023 मध्ये जिंकणं हे एकमेव उद्दिष्ट तुमचं असणं गरजेचं आहे, पर्पज असणं गरजेचं आहे. वळूया पुढच्या चेंडूकडे. यावेळेला मात्र फटका फसला. यस नो आणि हो माय गॉड, हा झेल नाही मी म्हणेन, मॅच मध्ये पकड आपली लूज केली तुम्ही. ज्या पद्धतीने संधी होती सूरज खामकर सारख्या डेंजरस फलंदाजाला डगआउट मध्ये पाठवण्याची दुर्मिळ संधी इथे हुकलाय. नैराश्य, उदासीनता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि क्षेत्ररक्षक होते तिथे दिशांत. स्वतः नाराज असतील परंतु जीवनदान मिळणे हे नक्कीच आहे. वळू आपण दरम्यान पुढचा चेंडू
चांगला चेंडू, या वेळेला चांगला चेंडू आहे. शशांकला थोडस डॉमिनेट केले. तुत्तू मै हा ना ना काय पिक्चर आहे हा. एका बाजूने असं वाटत होतं की मी पॉपिन क्रीज मध्ये, आणि थर्ड अंपायर साठी रेफर इथे केले गेले. थर्ड अंपायर प्लीज आपण चेक करा की नक्की काय घडले मैदानाच्या आतमध्ये. नॉट आउट. चेक. या ठिकाणी सन्माननीय भावनाजी विचारे यांचा शुभ आगमन होत आहे. आमची नारी शक्तीचा सन्मान म्हणजे पहा, महिला देखील कुठेही कमी नाही आहेत आणि या क्रीडा मंचावर त्यांचा देखील शुभ आगमन इथे होत आहे. त्यांचं मनापासून आपण करूयात स्वागत. सौभाग्यवती भावनाजी विचारे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय सातत्यानं. तदनंतर सरपंच महोदया सौभाग्यवती अंजलीजी बारी त्या देखील या ठिकाणी पोहोचल्यात. त्यांचं देखील आपण मनापासून करूयात स्वागत. मी सातत्यानं म्हणतो ना की 2002चा विश्वचषक पाहिला. ममता पुजारीची मुलाखत एका कबड्डीचा विश्वचषक जिंकल्यानंतर एका पत्रकारानं तिला प्रश्न विचारला कि ममता जी ये मेगा ग्रैंड फिनाले जीतने के बाद आपको कैसा लग रहा है. ममता ने मार्मिक उत्तर दिलं कि भले ही लोग कहते हैं ये खेल मर्दों का हो, पर आज हमने भी साबित कर दिया कि हम भी किसी से कम नहीं. महिला कुठेच कमी नाही आहेत. बघा, पॅरा कमांडो मध्ये देखील आता महिलांनी अग्रगण्य स्थिती दाखवली. आणि आता वळूयात आपण मॅचच्या दिशेनं, जिथे तर आपण इथे स्वागत करूयात सौभाग्यवती भावनाजी विचारे मॅमना इथे करतोय आपण फेलिसिटेट. मी विनंती करतोय प्रभाकरजी काशीनाथजी घरत यांना विनंती करतोय. तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय, हा दोघांच्या हस्तेही घ्या. माझी सरपंच महोदय सुनील कुम साहेबांना आपण विनंती करूयात की इथे विचारे मॅडमचा सन्मान आपण करायचा आहे. त्यांचा सन्मान या मंचावरून होत असताना या स्पर्धेतून एक विशेष आठवण, या स्पर्धेची एक खूप चांगला मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथून दिलं जात आहे. तदनंतर सौभाग्यवती बारी मॅडमचा देखील सन्मान आपण इथे करूयात. प्रथम नागरिक सरपंच महोदया, मी आयोजकांना विनंती करतोय की सौभाग्यवती बारी मॅडमचा देखील सन्मान या मंचावरून आपण करायचा आहे. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सरपंच महोदय अर्थातच सौभाग्यवती बारी मॅडमचा सन्मान या मंचावरून आपण इथे करायचा आहे. थोडीशी खेळाडूंची माफी मागतो कारण तुमच्याकडे दुर्लक्ष होत आहे, परंतु आलेल्या पाहुण्यांचा सत्कार होणं देखील गरजेचं आहे. कारण आज अंतिम मेगा ग्रँड फायनलचा दिवस आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. वळूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे पाटील सर तुमच्यासोबत सज्ज आहेत. थँक्यू. वळू आपण मॅच कडे. स्कोअर कार्ड वरती 41 धावा आपण बघतात आणि आमच्या व्यासपीठावर प्रामुख्याने मातृशक्ती श्रीशक्ती आपल्याला बघायला मिळते. एका कवीने सुंदर म्हटले, मी माता, मी कांता, मी शिक्षिका, मी सेविका, मी कलावती, शास्त्रज्ञ, बहुगुणी नटते, मी या विश्वाची प्रतिमा मजमध्ये समृद्धीचे जण समृद्ध श्री माझे नाव आहे. आपण बघू शकाल तर खऱ्या अर्थाने आज आमच्या मुख्य मंचाला VIP डायसला 4 चांद लागत आहेत. कारण प्रामुख्याने खूप चांगले मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी मुख्य स्टेजवरती आपल्याला बघायला मिळते. अतिशय स्कोअर कार्ड वरती 41 तर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे.
भाऊ रेंज तोडते ती रेंज का तोडते रेंज तोडते कशाला दरम्यान वळी आपण मॅच कडे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आवश्यकता दरकार असं म्हटलं तरी चालेल. बघूया गोलंदाजीला गोलंदाज आदित्य आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. 12 चेंडू मध्ये 17 धावा ह्या डिफेन्स केल्याही जाऊ शकतात आणि त्या या ठिकाणी अचीव्ह ही केल्या जाऊ शकतात. करण पाटील दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक दिग्गज फलंदाज आहे. या फलंदाजानं खऱ्या अर्थाने हे मैदान गाजवलेलं आहे. मैदानाचा असा कुठलाही कोपरा नाही ज्यामध्ये त्याने आपलं ट्रेलर झाकिया हुकूमत दहशत दरारा वचक निर्माण केली नसेल. तो आलाय करण मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू करणसाठी यावेळेला आल्या चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न करते लॉंग ऑनच्या वरनं. मी मगाशी म्हटलं होतं की मैदानाचा असा कुठलाही कोपरा नाही त्याच्यामध्ये करण पाटीलने आपलं ट्रेडमार्क झाकिया दाखवली नसेल. आल्या मात्र चेंडूला सरळ लॉंग ऑनच्या वरनं फेकून देतोय. डिपॉझिट करतोय. बिग ब्लास्ट षटकार करण पाटील नावाचा ब्रँडेड सिक्सर. धावसंख्या 6 ने प्लाय झालंय आणि 47 धावा. बॉल द्यायचा तिथून प्लीज. 47. आता मात्र 11 धावांची गरज आहे विजयाच्या समीप जाण्यासाठी. करण नावाचं एक अप्रतिम आक्रमण पाठवलंय संघनायकानं मैदानाच्या आतमध्ये. एक बलाढ्य खेळाडू म्हणून करण पाटील कडे बघितले जाते आणि आल्या मात्र पद्धतीने या ठिकाणी षटकार खेळलाय. दाखवून देतोय की मॅच मध्ये आता अजिंक्य मराठा संघ ड्रायव्हिंग सीट वरती असेल. धावा स्कोर कार्ड वरती 47. अजूनही 11 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 11 चेंडू 11 धावांची गरज. बघूया आदित्य मात्र कमबॅकिंग करेल का सतपटी संघासाठी हे बघावं लागेल की विजयाच्या समीप जाईल अजिंक्य मराठा शिरगाव. ओ याही वेळेला मात्र गॅप शोधला गेलाय आणि करण मध्ये बल्लेबाजी करताना अद्भुत. कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं टूटे हुए दर्पण में भी पूरे हैं मिलते हैं कुछ क्षणों के लिए लेकिन पूरी उम्र भर दिल में बच जाते हैं. ये दिल में बसने वाला परफॉर्मन्स है. बॅक टू बॅक 2 बडे हिट. आता मात्र गरज आहे ती फक्त 5 धावांची. जर इथे षटकार आला तर नक्कीच मॅच फिनिश होईल. हॅट्रिक षटकाराची संधी आहे करण पाटील कडे आणि करण ज्या पद्धतीने फलंदाजी करतो वाखाणण्याजोगी. हा एक फलंदाज आहे. आपल्याकडे प्रेशर कधी घेत नसतो. तो मात्र प्रेशर देण्याचं काम करतो ओपोनेंट टीमच्या गोलंदाजाकडे. हा जो त्याचा पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तो महत्वाचा. नेहमी म्हटलं जाते की PMA पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड जेवढा तुमचा चांगला असेल तेवढा तुमचा ग्रोथ होईल. तुमची आशा तुमची अपेक्षा तुमची तमन्ना तुमचा आरजू तुमची उदारता तुमची सहनशीलता आणि प्रामुख्याने तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल. इथे करण फक्त 5 धावांची गरज येणारे चेंडू आहेत ते 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र थोडासा बॅकफूट वरती दिसतोय संघ सातवाडी. परंतु क्रिकेट आहे. असे अनेक सामने आपण बघितले की 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. प्रयत्न शर्थीचे करणं गरजेचं आहे. आदित्य तयार. 2 मोठे शॉट आलेत. इथे मात्र कमबॅकिंग करेल का आदित्य हे बघावं लागेल. एकटा मुहूर्त विकेट पुढचा चेंडू करणसाठी आणि या वेळेला पुनश्च गॅप शोधण्याचा प्रयत्न यशस्वी. स्कोर इज लेवल नाव. थँक्यू. मंडी चेंडू द्यायचा मॅच मध्ये मंडी हरेशजी बुतकडे साहेब बोरशेटी. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. फक्त एखाद्या
इथे आलाय डॉट बॉल. फक्त एका धावेची गरज इथे विजय श्री संपादन करण्यासाठी. कर्ण मैदानामध्ये आला आणि बरसला अक्षरशः षटकार आणि चौकार मारत विजयाचा आनंद या ठिकाणी आपल्या संघाच्या दिशेने घेऊन आलाय. ते मात्र फक्त शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे एका धावेने. आणि तो सुद्धा लेफ्ट ड्राईव्हच्या रूपानं डाऊन द ग्राउंड खेळतोय षटकार. 8 लाख सातपाडी संघ आणि अभिनंदन असेल यावेळेला अजिंक्य शिरगाव. वीरेंद्र बाबरे आपण या माननीय श्री कृष्णकुमार घरे साहेबांच्या माध्यमातून त्या दिवशीचे जे तुम्हाला षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते शेष आहे. आम्ही विनंती करतो वीरेंद्र यांना की आपण यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जा.